न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। ब्रह्मकुमारी संस्थेच्या मुंबई नाका सेवा केंद्रातर्फे इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक येथे भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। ब्रह्मकुमारी वीणा दिदी यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला। भारतातील आणि नेपाळ येथील 6000 पेक्षा अधिक सेवा केंद्रामध्ये हे रक्तदान शिबिर दिनांक 23, 24, 25 या दरम्यान संपन्न होणार आहे। यामध्ये 1 लाख युनिट रक्त संकलनाचा निर्धार ब्रह्मकुमारी संस्थेने केला आहे। आज दिनांक 23 रोजी संपन्न झालेल्या शिबिराचं उद्घाटन दीप प्रज्वलनाने करण्यात आलं आहे। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक श्याम बडोदे, नगरसेवक चंद्रकांत खोडे, नगरसेवक यशवंत निकुळे, सामाजिक कार्यकर्ते अवधूत कुलकर्णी, अशोका हॉस्पिटलचे रेडिओलॉजिस्ट डॉक्टर राजेश जावळे तसेच नवजीवन ब्लड बँकेचे डॉक्टर गुजराती आदी मान्यवर उपस्थित होते। या शिबिरामध्ये 101 वे रक्तदान करणारे अवधूत कुलकर्णी यांचा विशेष सत्कार करण्यात आला। तसेच ब्रह्मकुमारी संस्थेचे राजयोगी महेश खेडकर, स्वप्नील सोनवणे आणि इतर रक्तदात्यांच्या प्रतिनिधी स्वरूपात सन्मान करण्यात आला। ओम शांति। 2025 ये उसका 25 अगस्त ये हमारा विश्व बंधुत्व के रूप में दादी जी का स्मृति दिन मनाया जाता है। तो इस स्मृति दिन के निमित्त हम नए नए उपक्रम करते रहते हैं। पिछले साल हमने पेड़ लगाओ पेड़ जगाओ ऐसा प्रोजेक्ट लिया था और इस साल हमने सारे भारत में से 1 लाख यूनिट का संकल्प लेकर के ये रक्तदान शिविर का प्रोग्राम रखा है। और इसमें हमने जहाँ भी ये प्रोग्राम रखे हैं 22, 23, 24 इस तारीख के दरमियान, तो यहाँ पर बहुत उमंग उत्साह के साथ सभी अपना रक्तदान कर रहे हैं और देखा जा रहा है कि सब शांति से ये प्रोग्राम होने जा रहा है। क्योंकि हमारे दादी का संकल्प था सारे विश्व में एकता लाए, सुख शांति लाए, और वो संकल्प आज इस रक्तदान शिविर के जगह पर दिख रहा है और वो सफल ही होगा। ये हमें शुभ भावना शुभकामना है। ओम शांति। या संस्थेच्या ज्या चीफ होत्या दादी प्रकाशमणीजी, त्यांचा आज स्मृती दिवस आहे। त्यांचा 18वा स्मृती दिवस आहे। त्याच्यामुळे त्या प्रत्यर्थ आपण हे रक्तदान शिबिर आयोजन करत आहोत आणि हे रक्तदान शिबिर पूर्ण भारतभर आणि नेपाळमध्ये आपण ऑर्गनाइज करत आहोत, जेणेकरून लाखो लोक याच्यामध्ये सहभागी होतील आणि आज तर वर्ल्ड रेकॉर्ड बनणार आहे। त्याच्यामुळे आणि याच्या मागे एक असा उद्देश आहे की जे सर्व सात्विक आहेत ते लोकच आज जास्त करून रक्तदान करणार आहेत। तर बघा, जर आपण सात्विक आहार घेऊ, सात्विक विचार करू, चांगला व्यवहार करू, तर आणि अशी लोक जर ब्लड देतील तर बघा त्याचे आपले विचार पण पोहोचतील आणि रक्त पण पोहोचेल, राईट, आणि अनेक जीव पण वाचणार आहेत। आज आपण बघतोय की जवळपास 12 ते 15 हजार लोक रक्त न मिळण्यामुळे मृत्युमुखी पावत आहेत। त्यामध्ये लहानपणापासून म्हणजे लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना आज रक्ताची गरज असते। पण अशा लोकांना जर रक्त मिळालं, वेळेवर मिळालं, त्यांचा जीव आपण वाचवू शकतो। बघा, एक डॉक्टर खूप मेहनत करून एवढा आपला मेडिकल स्किल वापरून एक जीव वाचवतो, पण एक सामान्य माणूस पण 350 ml ब्लड देऊन अनेक लोकांचं जीवन वाचवू शकतो। म्हणून मी तर असं म्हणेल की प्रत्येकाने या आयोजनामध्ये सहभागी झालं पाहिजे, कारण याचा उद्देश मोठा आहे। कारण बऱ्याच संस्था हे कार्य करतात, पण या ह्याच्यामध्ये असं आपण या संस्थेतर्फे हा जो प्रोग्राम आपण घेतोय हा पूर्ण भारतामध्ये आणि पूर्ण नेपाळमध्ये आहे। तर पूर्ण भारतव्यापी असा हा एक कार्यक्रम आहे आणि चांगल्या उद्देशाने आपण हे करत आहोत। थँक्यू। आज एकंदरीत किती रक्त संकलनाचा तुमचा संकल्प आहे, किती वाटतं? बघा, नाशिकमध्ये तर बऱ्याच ठिकाणी होत आहे, 22 ते 25 दरम्यान हे होत आहे, पण इथे आपण जे तर 100+ आपण एक टार्गेट ठेवलेलं आहे, पण अजून पण जास्त होऊ शकतं।